आपल्याला करायची चिकनची भाजी. त्यासाठी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले. आता त्याला मॅरिनेट करून ठेवू. त्याच्यासाठी आपल्याला लागणारे चिकन मसाला घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेले, मीठ घेतलेले चवीपुरतं, अद्रक लसणाची पेस्ट आणि तेजपान घेतलेले, सोया सॉस पण लागणार आहे. तळलेला कांदा लागणार आहे. हे 2-3 कांदे मी तळलेले घेतलेले. छान असं घट्ट दही घेतलेले, हे सुद्धा आपल्याला लागणार आहे. 1 वाटी घेतलेले. आता यात आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊ, 1 चमचा. चिकन मसाला, घरकुल मसाला आहे हा, तो घेतला 1 चमचा. लाल मिरची पावडर 1 चमचा. तळलेला कांदा घेऊ टाकून. 1 चमचा मीठ टाकून घेऊ. अगदी 2 चमचे आपल्याला सोया सॉस टाकायचा, तुम्हाला आवडत असेल तर टाका. अर्धी वाटी दही टाकून घेणार आहे. 1 चमचा भर आपल्याला याच्यात तेल टाकून घ्यायचंय, मसाले छान मिक्स होण्यासाठी. हे छान आता सगळं मिक्स करून घेऊ. छान हे मिक्स करून झालेलं आहे. आता याला एक 10 ते 15 मिनिटं आपण असंच ठेवणार आहे. 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. छान मॅरिनेट झालेलं आहे आपलं चिकन. आता आपण याला फ्राय करण्यासाठी ठेवणार आहे. 2 ते 3 चमचे तूप घ्यायचे. तुपामध्ये तेजपान टाकून घेऊ. मॅरिनेट केलेलं आपण जे चिकन आहे ते आता यात टाकून घ्यायचे. चिकन आता आपल्याला पाणी न टाकता शिजून घ्यायचे. एकदा ह्याला फ्राय करून घेऊ तुपामध्ये. चिकन आता एक मोठा गॅस करायचा आणि ह्याला छान फ्राय करून घ्यायचं. एक 7-8 मिनिटं झाले, चिकन छान शिजतंय. आता ह्याला एकदा मिक्स करून घेऊ. चिकन मध्ये आपण दुसरं वाटण टाकलेलं नाहीये. अगदी छान असं हे चिकन आपलं झालेलं आहे. चिकनची भाजी आपली झालेली आहे. चिकनची भाजी आपली खूप छान झालेली आहे. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. खूप छान होती. खोबऱ्याचं वाटण नाही टाकलेलं तरी पण खूप छान होती. टेस्ट